हरि ओम. अंबज्ञ आहे. माझं नाव सौ मनीषा मधुकर झावडे. मी तांबर्डे देवगड सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राहते. माझ्या मुलाचं 10 जुलै 7 साली ॲक्सिडेंट झालं. संध्याकाळी 7 वाजता माझ्या घरात लोक आली आणि मला सांगायला लागली की तुझ्या मुलाचं ॲक्सिडेंट झालं. मी म्हटलं नाही, माझ्या मुलाचं ॲक्सिडेंट झालं की माझा मुलगा जिवंत राहणार. माझा पूर्ण माझ्या बापूंवर विश्वास होतो. बापू जिथे असाल तिथे तुम्ही धावत जायचं बस. आणि माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला. हात पायाचे 11 तुकडे झाले, हाताचे 3 तुकडे झाले. 8च दिवस झाले होते माझा मुलगा कंपनीमध्ये कामाला लागून आणि 7व्या दिवशी त्याचा ॲक्सिडेंट झालं. आणि त्या मालकाला फोन आला की मनोजचा ॲक्सिडेंट झाला असं असं. तर मालकाने त्यांना सांगितलं की तुम्ही हॉस्पिटलला तिथे घेऊन या. बॉडी गाडीमध्ये घालायला भेटत नव्हती. फुगला होता माझा मुलगा आणि झालं त्याच्यावरती. त्या दिवशी उपचार झाले. त्याच्या पायाचे 11 तुकडे जोडले. आम्ही जायला निघालो मुंबईला जायला निघालो तर ट्रेनमध्ये कळलं आम्हाला की बॉम्बस्फोट झाला. देवा बापू मी काय करू, कसा माझा मुलगा भेटेल मला, असा प्रश्न पडला होता. पण मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा माझा मुलगा सुखरूप जिवंत होता. त्याच्या डोक्यात काचेचे तुकडे झालेले होते. तो आयसीयूमध्ये होतो आणि ज्या वेळेस आम्ही तिथे गेलो तेव्हा त्याला बाहेर काढला आणि झाला. पाऊण महिना आम्ही तिथे होतो. नंतर आम्ही तिथे मला मुंबईला राहण्याचा माझा आधार नव्हता, माझं कोण होतं. म्हणजे ह्या मुलाचं सगळं जागेवर करावं लागत होतं. मी काय करू. माझ्या नवऱ्याला विचारलं काय करूया. ते बोलले चल आपल्या घरी घेऊन ये. मी तांबर्डेला राहते, देवगड सिंधुदुर्ग जिल्ह्यात तांबर्डेला राहते. तिथे माझ्या नवऱ्याने काय केले, प्रयत्न केले आणि आम्ही ट्रेनमधून त्याला टाकून घेऊन आलो आणि माझा मुलगा वाचला. हरी